एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज गुड मॉर्निंग बनायची तर काही इच्छाच नाहीये, कारण की सकाळी सकाळी माझ्याकडून हा मोठा असा पराक्रम झालाय। तो म्हणजे मी चहा ठेवला इंडक्शनवरती आणि टेम्परेचर मात्र माझ्याकडून ते सेट करणं काही झालंच नाही आणि जे काही बाय डिफॉल्ट सेटिंग होती त्यावरतीच मी सोडून गेले आणि त्यानंतर आल्यानंतर हा पसारा मला बघायला भेटला। आता हे सगळं बघून सकाळी सकाळीच मला स्वतःवरतीच खूप जास्त चिडचिड व्हायला लागली होती, पण ऑप्शन आता दुसरं काही नव्हतं। हातामध्ये पहिलं सफाई करायला घेतलं, कारण हे जर मी असं सोडून जर दिलंय ना, थोड्या वेळाने करू असं जर केलं ना, तर पहिले कार्यक्रम मुंग्यांचा होईल आणि नंतर मग ती सफाई मला आहे ना करायला खूप जास्त अवघड जाईल। म्हणून पहिले ही स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर मला आहे ना एक काम करायला जायचं होतं बाहेर, जे की 7-8 दिवसापासून फक्त उन्हामुळे ना थोडं मागं पुढं होत होतं, कारण की ना दुपारी मला बाहेर जायचं खूप जास्त कंटाळा येतो उन्हाचं बघून। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी कंटाळा येतो की नको बाबा उद्या करू असं म्हणून ते टाळलं जात होतं। त्यामुळे आज सकाळी सकाळीच मला ते काम करून घ्यायचं आहे। आता ते कोणतं काम आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच। तर हेच ते काम आहे जे करण्यासाठी माझ्याकडे ना 7-8 दिवसापासून आज नाही उद्या असं करत करत लांबून चाललेली होती आणि फायनली आज मी हे काम करून घेतले। ते म्हणजे प्रथमचा हेअरकट नाही, डायरेक्ट मी त्याचं टकलं करून टाकलंय आणि तो खरंच खूप क्यूट दिसतोय। मला खूप असं त्याला परत परत बघावं वाटतंय। आता यामुळे ना मी खूप जणांचे बोलणे खाल्ले, माझ्या आईचे, बहिणीचे, भावाचे, सगळ्यांचे, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शनही नव्हतं, कारण की त्याला ना उन्हाळ्यामध्ये ना घामळ्यांचा खूप जास्त त्रास होतो। तरी 8 दिवस लांबवल्यामुळे याला थोडाफार अशा घामळ्या झालेल्याच होत्या, जे की मी तुम्हाला आधी दाखवलं। त्यामुळे म्हटलं अजून वाढण्यापेक्षा ना त्याचा असं काही निर्णय मला घ्यावा लागला, जेणेकरून त्याला आता उन्हाळ्यामध्ये ना गरमीचा जो काही त्रास आहे ना घामांचा तो काही होणार नाही। आता बऱ्याच जणांना वाटतं की मी हा जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे, असं करायला नको होतं, पण मला असं वाटतं की खूप जास्त वाढून घेण्यापेक्षा ना ते वाढण्याआधीच आपण थोडं कंट्रोलमध्ये करायला पाहिजे। आणि तसंही त्याला ना उन्हाळ्यामध्ये ना मी 2 टाइम आंघोळ घालते, जेणेकरून त्याला घामळ्या होऊ नये, पण तरी सुद्धा त्याला इकडून तिकडून कशा किंवा ना घामळ्या होऊनच जातात। स्पेशली मानेपाळचा जो एरिया आहे तिथला, त्याच्यानंतर कपाळामध्ये, आणि जर केस जर असतील तर डोक्यामध्ये सुद्धा खूप जास्त घामळ्या होतात। म्हणून मी त्याला ना असं काही हेअरकट देऊन टाकत असते, जेणेकरून जे उन्हाळ्याचे जे 2-3 महिने असतात ते तरी त्याला ना निवांत असे घालवता येतात। आणि मेन म्हणजे ना पावसाळ्यापर्यंत त्याला केस येऊन जातात, त्यामुळे एवढं काही मला असं अवघड वाटत नाही। तर सकाळीच मी इथे ना थोडीफार राजमा आणि सोबतच मटकी वगैरे इथं भिजत घातलेली होती आणि संध्याकाळपर्यंत ही छान अशी भिजून गेलेली आहे आणि ही मला आता आहे ना बॉईल करून ठेवायची आहे। आता ही काही मला याची भाजी वगैरे काही बनवायची नाहीये, कारण की ही फक्त मला आहे ना बॉईल करून फ्रीजमध्ये स्टोअर करायची आहे, जेणेकरून मला कधी इमर्जन्सीमध्ये रात्री किंवा सकाळी भूक लागते ना, तर त्यावेळेस मला हे सोयीस्कर पडेल। आणि तसं हे जे राजमा आहेत ना माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होते, तर यांचंही काहीतरी विल्हेवाट लावायची, म्हणून मला हे करून ठेवायचं होतं, नाहीतर हे असेच पडून पडून माझ्याकडून खराब झाले असते। म्हणून असा कुटाणा मला करून घ्यायचा आहे। आणि मटकीची गोष्ट अशी आहे, मटकी जर मी आज भिजायला घातली सकाळी तर संध्याकाळपर्यंत ती चांगली भिजलेली आहे। आता तीच मटकी मला आहे ना आता मोड आणण्यासाठी ठेवायची आहे, जेणेकरून रात्रभरात त्याला छान अशी मोड येईल आणि उद्यापर्यंत आपली जी मटकी आहे ती सुद्धा इथं तयार होऊन जाईल। त्यामुळे ना ही 2 कामे ना मी सकाळीच करून घेतली। आता राजमाचा निर्णय मला थोडासा चुकीचा वाटू शकतो, पण हा राजमा आहे ना एकदा बॉईल करून ठेवला ना तर फ्रीजमध्ये ना कमीत कमी 4 ते 5 दिवस आरामात टिकतो, त्यामुळे एवढं काही मला विशेष त्याचं वाटत नाही। आणि मोड आणण्यासाठी ना मटकीला तर मी इंटरनेटवरतीच हा हॅक बघितला होता की चाळणीमध्ये ना जे काही मोड असतात ना ते खूप छान येतात, म्हणून आहे ना यावेळेस मी ते ट्राय करण्याचा प्रयत्न केलाय कापडाऐवजी। तर हे काही माझ्याकडे स्ट्रेनर होतं, जे की मी डीमार्टमधून घेतलंय, तर त्यामध्येच हे जे मटकी आहे ना काढून घेतली आहे। यामध्ये मी थोडेफार मूग आणि सोबतच आहे ना थोडेफार चणे सुद्धा घातलेले आहे आणि हे अशा पद्धतीने मी यामध्ये काढून घेतलेले आहे। तर दुसऱ्या दिवशी दुपारी सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर आहे ना माझ्याकडे थोडाफार वेळ होता। प्रथमला इथे झोपी घातलं आणि त्यानंतर इथे मला ना एक काम करून घ्यायचं होतं, ते म्हणजे ना प्रथमला ना केक खूप जास्त आवडतो। तो कमीत कमी ना मला दररोज 1-2दा तरी सांगतच असतो की मम्मी मला केक खायचाय। मी त्याचा हट्ट कधी वाटलं तर बाहेरून एखादं घेऊनही देते, पण आता त्याचा जो हट्ट होता ना केकसाठी तो खूप जास्त फ्रिक्वेंट झालेला आहे। तो दररोज मला केकसाठी मागणी करत असतो, त्यामुळे म्हटलं आता दररोज पॅकेट फूड तर आपण देऊ शकत नाही, त्यामध्ये जे पाम ऑइल असतं, जी काही रिफाईंड शुगर असते ती आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी चांगली नाही। तसंही मला केक बनवता येतं, तर म्हटलं चला आज आपण ना आपले जे स्किल्स आहेत त्यांना परत एकदा अप्लाय करूया। तर तसं मला केक बनवायला येतं, पण मी बरेच दिवस झाले केक काही बनवलंच नव्हतं, म्हणत चला आज मस्तपैकी दुपारी निवांत वेळ आहे तर केक बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे पूर्वतयारी मी इथं करून घेतलेली होती, जसं की बटर पेपर वगैरे सगळं काही मी रेडी करून घेतलेलं होतं।
आणि ज्यावेळेस पण मी घरी केक बनवते ना, तर मी खूप जास्त प्रेफर करते की ते हेल्दीच असावं. म्हणून मी याआधी पण आहे ना, रागीचा असो किंवा ओट्सचा असो, आल्मंडचा, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे केक त्याच्यासाठी बनवलेले आहे. आज मी अगदी बेसिक केक तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि यानंतर पण मी तुम्हाला ना कमीत कमी 2-3 रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल केकच्या, त्या पण हेल्दी पद्धतीच्या. त्यामुळे ना तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आतापर्यंत माझ्याकडे काही ओव्हन वगैरे नाही आहे केक वगैरे बनवण्यासाठी, पण फ्युचरमध्ये मी लवकरच आहे ना एक ओव्हन खरेदी करणार आहे. पण आता सध्या मात्र आहे ना मी ही कढईचा वापर करत असते, जी की स्पेशली मी बेकिंगसाठी वापरते. तर ही कढई ना स्टीलची आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती का, याचा बेस तर जाड आहे, पण याच्या ज्या काही साईड्स वगैरे आहेत ना त्या खूप जास्त पातळ आहेत. त्यामुळे यामध्ये ना भाज्या जर केल्या ना त्या करपतात. मग यामुळे ना मी ही कढई अशीच ठेवून दिलेली होती, ती डायरेक्ट गंज खायला लागली. म्हटलं जाऊ दे, याचा काहीतरी वापर करून म्हणून ना या कढईचा वापर मी फक्त आणि फक्त बेकिंगसाठी वापरते. तर बेकिंगसाठी मी काय करते, या खाली ना असं मीठ वगैरे टाकते, जेणेकरून हीटचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ना ते अगदी प्रॉपर व्हायला पाहिजे. आणि त्यावरती अशी ही रिंग ठेवते, जेणेकरून आपल्या केकला स्टँड म्हणून. आणि त्यानंतर आता हे जी कढई आहे मी गॅसवर ठेवून देते, वरतून झाकण लावून ठेवते. आणि जोपर्यंत आपलं केकचं प्रीमिक्स तयार होतंय, केकचे जे काही बॅटर आहे तयार होते, तोपर्यंत आपलं ओव्हन सुद्धा इथे थोडक्यात तयार होऊन जातं. तर असं काही माझं इंडियन अगदी ओल्ड फॅशनचं ओव्हन इथं तयार झालेलं आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं सुद्धा असेल. तर यामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीनं केक बेक होऊन जातो. सोबतच आहे ना जे काही पिझ्झा वगैरे असतात ना ते सुद्धा यामध्ये खूप छान बेक होतात. फक्त एवढं आहे की वरतून याला हीट भेटत नाही, त्यामुळे यावर आहे ना अशी छान अशी ब्राउनी वगैरे काही येत नाही. फक्त एवढाच ड्रॉबॅक आहे. पण केकमध्ये ना असा काही प्रॉब्लेम होत नाही, केक छान असा बेक होतो. त्यामुळे ना तुम्ही याआधी कधी केक बेक केला नसेल ना, तर तुमच्याकडे ओव्हन नसेल, त्यामुळे तुम्ही कधी केक घरी ट्राय केला नसेल ना, तर नक्कीच ट्राय करून बघा. तर केक बनवण्यासाठी ना इथे गोडव्यासाठी मी ना गूळ घेतलेला आहे. तर अर्धा कप इथं गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि यामध्ये ना सुरुवातीला अर्धा कप दूध घातलेलं आहे. आणि हे आता व्यवस्थित आपण मेल्ट करून घेऊया. मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. ज्यावेळेस पण तुम्ही केक बनवता ना, तर त्यावेळेस आहे ना तुम्ही जे काही इन्ग्रेडियंट वापराल ना, तर ते तुम्हाला आहे ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे. जोपर्यंत ते रूम टेम्परेचरवर येत नाही ना, तोपर्यंत ते अजिबात वापरू नका. कारण फक्त एवढंच आहे, ज्यावेळेस आपण आहे ना थंड मिल्क वगैरे वापरतो ना, त्यावेळेस आहे ना तुपामध्ये किंवा बटर जे काही आपण वापरतो ना, त्यामध्ये थोडंफार आहे ना रिॲक्शन चेंज होतात, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. आणि त्यामुळे आपलं केकचं जो काही टेक्स्चर आहे तो सुद्धा बिघडू शकतो. म्हणून जे काही इन्ग्रेडियंट तुम्ही वापरणार आहात ते सगळं रूम टेम्परेचरवर असणारं आपल्याला घ्यायचं आहे. आता मी काय केलं माहिती का, अर्धा कप इथं गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये ना अर्धा कप दूध घातलंय. आणि यावेळेस मी जो काही केक आहे ना तो इथे ना तेलापासून बनवणार आहे. तर इथे मी ना तूप किंवा बटर काही घातलेलं नाही, डायरेक्ट आपलं जे काही रिफाइंड ऑइल आहे तेच इथे मी वापरलेलं आहे. आता यामध्ये ना थोडेफार 2-3 ड्रॉप्स मी ना व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. आणि ही सगळी जिन्नस आपण छान अशी एकजीव करून घेऊया. तर इथं आपलं जे काही वेट इन्ग्रेडियंट आहे ना ते इथं बनवून आपले तयार झालेले आहे. आता हा जो केक आहे मी चॉकलेट फ्लेवरचा बनवणार आहे, त्यामुळे ना यामध्ये चोको पावडर तर कंपल्सरी गेलंच पाहिजे. तसंही लहान मुलांना आहे ना चॉकलेट फ्लेवर खूप जास्त आवडतो. माझ्या मुलाला तर खूप जास्त आवडतो, म्हणून मी दरवेळेस आहे ना चॉकलेट फ्लेवरचाच केक इथे बनवत असते. तर आजचा जो केक आहे ना मी अगदी बेसिक बनवलेला आहे. पण इथे ना मी मैदाऐवजी ना जे काही आपलं गव्हाचं पीठ असतं ना, ज्याने आपण चपात्या बनवतो, तेच पीठ इथे मी वापरलेलं आहे. त्यामुळे ना तुम्हाला असं गिल्ट राहू देऊ नका की अगदी बेसिक केक आहे म्हणजे मैद्यापासून बनलेला आहे. अजिबात नाही. हा केक मी गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला जे फायनल रिझल्ट आहे ना ते अगदी शॉक करून ठेवणार आहे. इतका छान हा केक बनवून तयार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अंडसुद्धा वापरलेलं नाही, दहीसुद्धा वापरलेलं नाही, विनेगरसुद्धा वापरलेलं नाही. तरीसुद्धा हा केक आहे ना खरंच खूप सॉफ्ट आणि छान असा फ्लफी बनून तयार होतो. त्यामध्ये ना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, त्यामुळे हा केक अगदी परफेक्ट बनतो बरं का. आता ते इन्ग्रेडियंट काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर बॅटर इथं आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे बॅटरची. आता यामध्ये ना तुम्ही हवं असेल ना तर जे काही टुटी फ्रुटी असते किंवा चॉकलेट चिप्स असतात ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण मी इथे ना जे काही ड्रायफ्रूट्स असतात ना तर तेच इथं बारीक चॉप करून ॲड करत असते. वाटलंच कधी कधी ना तर मग मी ना यामध्ये थोडेफार ना मखाने सुद्धा ना अगदी क्रश करून सुद्धा ॲड करत असते.
पण आज इथे फक्त मी ना काजू आणि बदाम दोनच इन्ग्रेडियंट इथे घेतलेले आहे. काजू थोडे कमी घेतले आणि बदाम थोडे जास्त घेतलेले आहे, कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या मुलाला बदाम अजिबात आवडत नाही, तर त्याला खाऊ घालण्यासाठी हा एक पर्याय मी वापरत असते. केकमध्ये जर बदाम गेले तर त्याच्या पोटामध्ये आरामात चालले जातात. तर इथे मी ना थोडेफार ना बॅटरमध्ये ॲड केलेले आहे आणि थोडेफार जे काही ड्रायफ्रुट्स आहे ना ते मी गार्निशिंगसाठी साईडला ठेवलेले आहे. आता यामध्ये ना मी इथे ना 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 1 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घातलेला आहे. आता तुम्हाला माहीतच असेल सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी काहीतरी आंबट पदार्थ लागतो आणि यामध्ये आपण आंबट काहीही घातलेलं नाही. त्यामुळे सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी इथे मी ना लेमन ज्यूसचा वापर करत आहे. खूप जास्त नाही, अगदी छोटा अर्धा स्लाइस इथे मी ना लिंबाचा घातलेला आहे. यामुळे काय होतं, आपला जो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे तो छान असा ॲक्टिवेट होतो आणि त्यामुळे आपला जो केक आहे छान असा राईस सुद्धा होतो, फ्लफी आणि सॉफ्ट बनून तयार होतो. त्यामुळे तुमच्याकडे जर दही नसेल, विनेगर नसेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकतात बरं का. केक अगदी छान बनवून तयार होतो. आता तुम्ही बघू शकतात बॅटर हलकंसं राईस झालेलं आहे. हे आपल्याला पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की लिंबू घातले तर केकचा टेस्ट वगैरे आपल्याला बदलेल, पण अजिबात नाही, काहीच बदल होत नाही. लिंबूची काहीही थोडीसुद्धा टेस्ट आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे तुम्ही बिंदासपणे ना थोडेफार ना, खूप जास्त नाही, अगदी 10-15 लेमन ड्रॉप्स तुम्ही इथे वापरू शकतात. आता पटापट हा केक मी फेटून घेतलेला आहे आणि केक टिनमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. आता वरतून गार्निशिंगसाठी ना मी थोडेफार इथे ना चॉप केलेले ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहे. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकतात. तुम्हाला वाटलं तर चॉकलेट चिप्स वापरू शकतात किंवा टुटी फ्रुटी सुद्धा वापरू शकतात किंवा अक्रोड सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. तर मी असा बेसिक केक बनवलेला आहे आणि आपलं ओव्हन सुद्धा इथे बनवून तयार झालेलं आहे. आता हे जे केक आहे हे मी इथे कढईमध्ये ठेवून देते, वरतून झाकण लावते आणि कमीत कमी 30 ते 45 मिनिटासाठी हा केक मी अगदी लो फ्लेमवरती बेक होण्यासाठी सोडून देत आहे. आता जोपर्यंत आपला केक बेक होत आहे तोपर्यंत जो काही पसारा मी पांगवला आहे तो सुद्धा मला इथे आवरून घ्यायचा आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा केक बनवायला घेतलं होतं ना, त्यावेळेस मला असं वाटायचं की केक बनवणं खरंच खूप अवघड आहे. पण खरं सांगू, फक्त आपल्याला बॅटर बनवायला जे काही 10-15 मिनिटं आहे ना तेवढाच वेळ लागतो. बाकीची जी 45 मिनिटं असतात ना, तर ती अगदी आरामात 45 मिनिटं निघून जातात. त्यामुळे ना केक बनवायला ना अगदी सोपं आहे असं मला आता वाटायला लागलंय. तर 40 मिनिटं झालेली आहे आणि केक तुम्ही इथे बघू शकता छान असा फुगला गेलेला आहे. आता मी गॅस बंद केलाय आणि केक इथे मी काढून घेणार आहे. आता हा केक आहे ना खरंच खूप जास्त गरम आहे. हा जर आपण असाच डिमोल्ड जर केला ना तर तो व्यवस्थित निघणार नाही, म्हणून याला आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचं आहे. तर अर्ध्या तासासाठी हा केक मी असाच सोडून दिलेला होता. आता याच्या साईड्स आपण रिलीज करून घेऊया. अगदी हलक्या हलक्या हाताने आपण रिलीज करून घेऊया. खूप जास्त अवघड जात नाही, खूप इझिली डिमोल्ड होऊन जातो आणि लगेचच आपण याला डिमोल्ड करून घेऊया. यामध्ये आपण आहे ना बटर पेपर वापरलेला होता, त्यामुळे ना केक खूप इझिली डिमोल्ड होऊन जातो, बघू शकतात तुम्ही. त्यामुळे ना तुम्ही बटर पेपर जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही नक्कीच परचेस करा बरं का. यामुळे ना तुम्ही केक आहे ना खूप छान असा डिमोल्ड करून घ्याल आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप छान इथं केक बनवून तयार झालेला आहे आणि सॉफ्ट सुद्धा झालेला आहे बरं का. आणि जाळी तर तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जो केक आहे ना मी 100% हेल्दी पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे ना मला गॅरंटी आहे हा केक आहे ना माझ्या मुलाला खूप जास्त आवडेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपला जो काही एम असतो ना आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करायची, पण त्यातलं त्यात हेल्दी सुद्धा खाऊ घालायचं, तर हे दोन्ही क्लेम करून घेतं. त्यामुळे ना तुम्ही जर कधी केक ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करा. आता माझ्या मुलाला आहे ना केक खूप जास्त आवडतो, त्यामुळे ना केक बनवला ना तो 2 दिवसामध्ये संपून जातो. नाहीतर हा केक तुम्ही जर एकदा बनवला ना तर 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो. पण अजून सध्या प्रथम झोपलेला आहे, त्यामुळे ना आता मी हा केक कट करून आहे ना फ्रीजमध्ये स्टोअर करून देत आहे. तो उठला की त्याला हा मी प्रोव्हाइड करून देईल, तो खूप जास्त आनंदी होऊन जाईल. या केकची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. इन्ग्रेडियंट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देईल. चला तर मग आजचा इंटरेस्टिंग ब्लॉग मी इथेच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय बाय.